नमस्कार मित्रांनो, आज आपण आलोय नाशिकमधील पांडवलेणीला. खूप लोक नाव ऐकतात पण आत येऊन थांबत नाही. आज आपण फक्त बघणार नाहीत, थोडा वेळ इथे जगून बघू. एकतरी चिंच पाडून दाखव थोडा बिची जा रे. जास्तच पडले चिंच मी पाडलेले हे मी पाडलेले यावेळी पाडले 2-3 आणि माझ्या याच्यातून एकदम माझ्या जीवावर जगतो मी घेतले मी पाडले सांगतो तिडका दगड मारला होता दुसरा भाई दुसरा चिंच खोटं बोलायचं नाही सत्यानं वागायचं म्हणतात आपण कुत्र वफादार असते भाई मी आपल्यासाठी खंडोबाचं रूप आहे बरोबर. जय महादेव बोला बघू शकता किती भारी केलेले आहे कोरीव काम आहे. खाली शहर गडगडीत आहे, पण इथे वर आल्यानंतर सगळं हळू चालल्यासारखं वाटतं. वारा आहे, थोडं ऊन आहे आणि डोंगर अगदी शांत उभा आहे. हे नाव आहे पांडवलेणी, पण खरं सांगायचं तर पांडवांचा इथे काही संबंध नाही. या लेण्या साधारण 2000 वर्षापूर्वी बौद्ध भिक्षूंनी बनवल्या. मोरपंखी साडीमध्ये काय दिसत मित्रांनो त्या काळात भिक्षू इथे राहत होते. पावसाळ्यात उन्हात याच लेण्यात ध्यान करायचे, शिकवायचे आणि शांत राहायचे. एकूण 24 लेण्या आहे इथे. ही बघा, बुद्धाची मूर्ती किती शांत दिसते ना. डोंगर करून हाताने बनवलेली आहे. इथे थांबता मन आपोआप शांत होतो. पांडवलेणी म्हणजे इतिहास नाही, ती एक शांत जागा आहे. जर नाशिकला आला असाल तर इथे या थोडा वेळ स्वतःसाठी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा.